बैलाची ओळख सांगा आणि तुमच्या ग्रुपच्या टीमची ओळख सांगा आणि तुमचं संपूर्ण पत्ता सांगा. मी नानाजी दयाराम कुमरे, ग्रुप मालक. मी असं म्हणजे मी माझ्या ग्रुपला असा धन्यवाद देतो की म्हणजे बैल मालकांना का जेव्हा आपले बैल जेव्हा माझ्यापर्यंत सोपवून दिले नाही का, मी त्याला पहिलं आभार मानतो का आजपर्यंत हे सगळे इकडे तिकडे बैल होते, पण माझ्या रिक्सनं हे जेव्हा बैल माझ्यापर्यंत दिले आणि मी असं बैल बनवलो आणि आज खेड्यापाड्यातच मी आजपर्यंत खेळवलो, पण मसलीमध्ये मी अजूनपर्यंत बैलही आणलं नव्हतं. हे पहिलीच वेळ आहे आणि आजपर्यंत मी जवळपास 2-3 वर्ष झाले माझ्या भाऊच्या याच्यावरती किंवा नितीन म्हणे याच्यावरती संगतीमध्ये येतच होतो मी मसलीच्या पटामध्ये, पण मी बैल अजूनपर्यंत आणलोच नव्हतं आणि माझ्याकडे बैल सुद्धा नव्हते. पण मी मसली पटामध्ये येताच मला असं म्हणजे मलाही वाटलं का बाबा मी असा एक लहानसा खेड्यामध्ये एक ग्रुप बनवावा आणि एक मसलीच्या पटावर घेऊन जावा, म्हणूनच मी स्पेशल असा एक लहानसा ग्रुप बनवून स्पेशल आपला पोपला बनवला. आज सांगा बैलांनी मालकाचं नाव केलं आणि विजयाचा गुलाल मिळवून दिला बैलांनी, संपूर्ण टीमचा सपोर्ट होता, काय सांगा एकंदरीत माझ्या टीमचा एवढा सपोर्ट आणि विजयाबद्दल खूप असा म्हणजे ग्रुपचा असा सपोर्ट होता भरपूर होता सर्वांना विचार घेऊन आणि सगळ्या ग्रुप म्हणजे मी जसं माझा ग्रुप आहे, इतर दुसरा माझा एक ग्रुप जसा मुंगूस ग्रुप आहे त्याला त्यात मला त्या ग्रुपचे कुणाचे भाऊ सोबत त्यात त्याला हर गोष्ट विचारायचा कमी यावी याच्यावरती कोणत्या याच्या बैलासोबत खेळू सगळं म्हणजे यायला विचारून मी कोणत्या याच्यावरती प्रस्ताव मारलाय आणि त्याच शब्दानुसारच मी खेळ खेळलाय. बैल याच्या पुढे बैल कुठं पळाले, बैलाचा इतिहास काय, कुठे कुठे गुलाल म्हणजे विजय मिळवला. मात शंकरपटामध्ये खेड्याच्या याच्यावरती प्रत्येक पटावर एक काही असं म्हणजे चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली, नागपूर, भंडारा 4 जिल्ह्यामध्ये माझे बैल हे चार बैल आहेत. हे एक बैल मालक आहे, एक बैलाचं काय नाव रे मोंट्या, आणि आज जो विजय होणारा तो छोटावाला इजगूर, आणि दुसरा बैल मालक हे जयरामपुऱ्या, आणि अजून एक घरी आहे एक त्याचा काय ते मंगऱ्या एक आहे, एक पाटील बैल आहे. पाटील बैलाचा मालक हे पाटील बैलाचा मालक, मंगऱ्या बैलाचा मालक अभय. आता हे सांग नाही का एवढे माझ्याकडे बैल मी माझ्या रिक्षानं मी वापरतो. ठीक आहे. आजचं जे नियोजन होतं म्हणजे बैलाचं नियोजन असेल, टीमचं नियोजन, एवढ्या टीमला विश्वासात घेणं म्हणजे मोठी टीम आहे तुमच्या विश्वासात घेणं आणि टीमची जबाबदारी टीमने जबाबदारी घेणं, काय सांगाल एकंदरीत? सर्व माझे मी जसं माझ्या ग्रुपवाल्यांना किंवा ग्रुपवाल्यांना सांगायचं का या पद्धतीने मला खेळणे आहे, मी वरून या ग्रुपना विचारायचा का बाप्पा याच्यावरती मी प्रस्ताव मारला तर मी येऊ शकतो का याच्यामध्ये. आणि हा आजचा जो नियोजन मी पुनाजी भाऊ अजून नितीन म्हणे अशा दोघांच्या संमतीनं आपण ह्या आम्ही म्हणजे तिकडून त्या झाडीतून खेड्यापाड्यातून जो पैसे जमून गोळा केले 50-50चे बंडल होते, तेव्हा असं वाटत होता का हे पैसे कसे येतात बाबा, रोजीरोटी करणारे लोक एकत्र येऊन झाडीतून हे वाचते काही लोक म्हणत, आणि आम्ही कधी पट बघितलं नव्हतं मछलीचा पट लोक म्हणत, पण सर्वांच्या सानिध्यात एकत्र येऊन या मछलीच्या पटावर साले मोठेच लोक कसे खेळायचे, आम्ही का नाही खेळत, मग सर्व एकत्र येऊन का आपण नियोजन केलं का नाही आपण पण एकतरी पट खेळला पाहिजे, आणि म्हणून एकत्र येऊन सर्व ग्रुपचा एक कंबाईन तयार झाला का नाही आमचे बैल या बैलासोबत जाऊ शकतात आणि धावू शकतात, अशा पद्धतीचा आमचा आत्मविश्वास होता. आणि जेवढे आम्ही पट जिंकलो त्याच्यापेक्षा 5 पटीनं एवढा आनंद झाला का असा आनंद आम्हाला कधीच कोटीत झाला नाही, कारण एवढ्या मोठ्या गाजलेल्या पटामध्ये जेव्हा आम्ही विजय हासिल केलो हा आनंद कुठंच मिळाला नाही. चांगल्या ग्रुप सोबत जेव्हा अस्कारलेला ग्रुप होता त्या ग्रुप सोबत जेव्हा त्या मछलीच्या पटात बंधनित विजय करून दिले आमच्या बैलांना, त्या बैलांचा आणि सर्व ग्रुपचा आणि आमच्या कार्यकर्त्याचा खूप जल्लोषात स्वागत झाला का या बैलांना आम्हाला एवढा मोठा जल्लोष विजय करून दिला. आता मोठ्या मैदानात मोठा विजय झाला तुमचा, एकंदरीत पट समितीचं नियोजन कसं असतं या पट समितीचं? नाही खऱ्या अर्थानं सांगतो की पटात आम्ही बघितलं का खरंच जे ॲडव्होकेट आहेत, ॲडव्होकेट वकील साहेब जे आहेत, खरं त्यांचा म्हणजे असा या विदर्भात असा कुठलाच पट नाही आहे आणि कुठलाच असा शिस्तबद्ध नाही. आम्ही बघत होतो एवढे मोठे जवळपास
जवळपास 10-20 लाख लोक, कधी कधी 5 लाख लोक कधी कधी या पटामध्ये येतात, पण एकटे लोक तिथे ॲडव्होकेट साहेब जेव्हा सिंगल लावून सर्वांना बाजूला करून घेतात आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांना सहकार्य करतात, खूप असं म्हणजे आगळा वेगळाच वाटतो. कारण एकटा माणूस एवढ्या लोकांना नाही सांभाळू शकत, पण खऱ्या अर्थानं त्या माणसाचा खूप म्हणजे स्तुती करण्यालायक गोष्ट आहे. ठीक आहे, धन्यवाद.